आम्ही मुद्दामून आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता. आता सरकारने स्पष्ट करावं ना की कोण मंत्री होता की डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी त्यांनी पत्र दिलं. कोण आमदार होता त्यांनी डॉक्टर तावरेच्या अधीक्षक पदासाठी पत्र दिलं. कोण आमदार अनेक वेळ त्या घटनेच्या नंतर पोलीस आणि डॉक्टरांशी बोलत होते, कोण मंत्री बोलत होते, याची माहिती सरकारने द्यावी ना. त्या गाडीमध्ये कोण होते त्याचे अजूनपर्यंत त्या मुलांची नावं पुढे आली नाही. त्या मुलांची अजून नावं पुढे आली नाही. का नावं लपवली जातात? आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की ज्या पब मधून ही मुलं निघाली, 2 गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये जी पुढे गेलेली गाडी जी होती त्या गाडीच्या पुढे जाण्याच्या चक्करमध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुसरून मारण्याचं पाप या लोकांनी केलं. गाडी बदलून टाकली. म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस निबंध लिहायला लावतात आरोपींना, आता आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे आता एक महाराष्ट्र सरकारचा देशभरामध्ये हा जोकच झालेला आहे. आरोपींना निबंध स्पर्धा करायची. काय चाललं काय? म्हणजे महाराष्ट्र आरोपींना आता स्पर्धा परीक्षेमध्ये बसवेल की तुम्ही किती गुन्हे अजून करू शकता, किती गाड्यामध्ये चिरडू शकता, त्याचा निबंध लिहायला लावला होता. त्याचं उत्तर सरकार का देत नाही? दाल में काला है, डाळच काळी आहे. या घटना ज्या महाराष्ट्रात सातत्यानं होतात आहेत, रोज होतात आहेत. काल पण झाली घटना. आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता. आता सरकारने स्पष्ट करावं ना